विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट मॅट्रिक्स अल्जेब्रा यावर लेक्चर नंबर 1 ला आज आपण सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण LU फॅक्टरायझेशन ऑफ ए मॅट्रिक्स यावर आधारित एक एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असे बघा, फाइंड LU factorization of matrix A, where matrix A is 4 2 3 2 0 5 1 2 1. Also solve A x vector is equal to B vector, where B vector is 1 -1 -3. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सोल्युशन हा ए मॅट्रिक्स तुम्हाला जो दिला होता दॅट इज गिवन मॅट्रिक्स. आता आम्हाला LU फॅक्टरायझेशन करायचं म्हणजे या इथं इथं आणि या इथं या 3 ठिकाणी आम्हाला 0 आणायचं आहे. हे जे 3 ठिकाण आहेत ना हे मेन डायगोनलच्या खाली असणारे हे 3 एलिमेंट आहेत. हे 0 बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार. पहिली गोष्ट तर ही जी R2 आहे ह्या R2 मध्ये R1 ची किती पट तुम्ही वजा करणार जेणेकरून या इथं 0 येईल. तर बघा बरं का, बाय R2 minus 1/2 of R1. हे जर ऑपरेशन तुम्ही करताय म्हणजे याची 1/2 टाइम्स म्हणजे याचं निम्म करायचं. याचं निम्म होतं 2 आणि तो 2 जर यातनं वजा केला तर इथं 0 येणार आहे म्हणजे आमचा हेतू साध्य होईल. LU फॅक्टरायझेशनच्या ऑपरेशनमध्ये नेहमी या 2 रोवर जे ऑपरेशन तुम्ही करता इथं मायनसच साइन आलं पाहिजे. ओके, आता बघ बरं का, हे मायनस साइन आलं. 1/2 ऑफ R1 तुला करायचंय. बघ हा पहिला एलिमेंट आहे 2. ओके, त्याच्यातून तू वजा करतोय 1/2 टाइम्स. हा 1/2 कुणाची? R1 ची. R1 काय आहे? 4. म्हणून या इथं मी लिहितो 4. ओके, आता 2 जा 4 होत असतात आणि हा जर प्रॉडक्ट तू घेतलास तर तो बे होतो म्हणजे 2 - 2 दॅट विल गिव्ह यू 0. ओके, मग आता मी तसं इथं लिहितो A रिड्युसेस 2. हे चिन्ह रिड्युसेसचं आहे म्हणजे ए वर आता ऑपरेशन करतो म्हणजे ते रिड्यूस होत आहे. हा मॅट्रिक्स 4 2 3 त्यात बदल होणार नाही. आता या इथं तू 0 आणलायस म्हणून या इथं मी लिहिला 0. हे होतं पहिलं ऑपरेशन. आता इथं तुला हे ऑपरेशन करायचंय जे की हेच आहे. आता याच्यात बदल होणार नाही. हेच ऑपरेशन या दोघांवर करायचं आता म्हणून इथं किती आहे? 0. म्हणून सेकंड मध्ये मी लिहिलं इथं 0 मायनस 1/2 ऑफ R1. R1 म्हणजे 2. तुला माहिती 2 होणार कट. 0 - 1 दॅट इज इक्वल टू येणार -1 म्हणून या इथं तू लिहिशील -1. पुढे हे तिसरं स्टेप यातली अशी 5 - 1/2 ऑफ R1. R1 चा एलिमेंट इथं 3 आहे म्हणून इथं मी लिहिला 3. आता ह्यात काही कट होत नाही, काय हरकत नाही. मग ह्याला सोडवायचं कसं? बघा, ह्या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय केलं तर या इथं येणार आहे 10. 2 5 जा 10 आणि ह्या 1 ला आणि 3 ला जर तू मल्टिप्लाय केलं तर 3 1 जा 3 येणार आणि LCMचा हा 2 छेदामध्ये जसाच्या तसा. असं याला सॉल्व्ह केलं.
मग आता 10 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 7/2. म्हणून या इथं तू लिहिशील 7/2. ओके. आता ही रो सध्या अशीच ठेवायची. त्याचं ऑपरेशन आपण करणार आहोत. ओके. आता बघा, ही जी मल्टिपल होती ना, ऑपरेशन करताना ही जी पट तुम्ही वापरली ना, तीच इथला एलिमेंट असेल एल या मॅट्रिक्स मधला. म्हणून मी लिहिणार एल सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट झाला 1/2. हा एलिमेंट तुला लिहायचा आहे एल मध्ये, म्हणून मी लिहिलं एल. 2 1 का लिहिलं? सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा हा एलिमेंट आहे, म्हणून मी इथं लिहिलं 2 1 आणि ही पट तो एलिमेंट असते. ओके. या इथं तुझी एक प्रक्रिया संपली. आता पुढं तुला परत या थर्ड रो मध्ये इथला जर विचार केला तर इथं पण 0 आणायचा आहे. इथला 0 आणण्यासाठी तू याची 1/4 पट यातनं वजा कर. म्हणजे तू ऑपरेशन असं लिहिशील बाय R3. ही थर्ड रो आहे ना, इथं तुला लिहायचं म्हणून R3 मायनस 1/4 ऑफ R1. या रोची 1/4 पट तू सबट्रॅक्ट केलीस तर इथं 0 येणार आहे. बघून घे एकदा. हा 1 मायनस 1/4 ऑफ R1. R1 म्हणजे इथं 4 होते. हा 4 जर कट झाला तर इथं उरला फक्त 1 आणि 1 मायनस 1 दॅट विल गिव्ह यू 0. ठीक आहे. मग आता मी परत लिहिणार ए रिड्युसेस टू. आता इथं 0 आणलाय आपण, हे बघा, म्हणून या इथं मी लिहिला 0. सेकंड इथं किती आहे? 2. मायनस 1/4च लिहायचा. आता तो बदल होणार नाही याची, म्हणजे 2 ची. इथं भाग दे. 2 2 जा 4. आणि आता याला जर सोडवशील तर लक्षात ठेव 2 2 जा येणार 4. हा मायनस 1 ॲज इट इज अपॉन 2. याचा अर्थ झाला 4 मायनस 1 म्हणजे 3/2. म्हणून इथला एलिमेंट तू लिहिशील 3/2. ओके. आता इथला एलिमेंट तुला शोधायचा आहे, म्हणून तू लिहिशील बघ, इथं आहे 1 मायनस 1/4 कुणाची? या एलिमेंटची, म्हणजे 3 ची. ठीक आहे. बघ बर का. 4 1 जा 4 मायनस 3 1 जा 3 अपॉन हा 4 एलसीएमचा तसाच्या तसा. म्हणजे 4 मायनस 3 1 अपॉन 4 तसाच्या तसा. हा इथला एलिमेंट झाला, म्हणून मी इथे लिहिलं 1/4. ठीक आहे. हा ब्रॅकेट करून टाकला कंप्लीट. इथला जो एलिमेंट आहे तो ही पट असतो हे तुला माहिती आहे. एल या मॅट्रिक्स मधला हा एलिमेंट आहे 1/4, पण तो इथला आहे, म्हणून कसं लिहायचं? एल थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे? या इथं 0 आणण्याचा प्रयत्न करणार. इथं 0 आणण्यासाठी तुला या रोचाच वापर करायचा, याचा करून चालणार नाही. कारण याचा जर वापर केला तर हे या इथं येऊन बसेल आणि इथं ऑलरेडी आपण 0 आणलाय, आता त्यात चेंज चालणार नाही. म्हणून ही रो तिथं ऑपरेशनमध्ये भाग घेणार नाही. म्हणून घेऊया या रोचा फायदा. आता बघ,
ह्याची 3/2 टाइम्स याच्यात जर ऍड केली तर हा प्लस आणि हा मायनस 3/2 कट होईल. म्हणून मी असं लिहितो बघ, बाय R3, ही थर्ड रो आहे ना, R3 प्लस 3/2 ऑफ R2. कारण ह्याला जर मायनस केलं ना आपण, इथं मायनस, तर हे ऑलरेडी मायनस असल्यामुळं मायनस मायनस प्लस 3/2 होईल. आणि हा 3/2 आणि हा प्लस 3/2 झिरो येणार नाहीत. यासाठी आपण ॲडिशनचं साईन दिलं. पण आता अजून एक गोष्ट तुला माहिती आहे की या LU फॅक्टरायझेशनमध्ये जे ऑपरेशन तुम्ही करता तर या ठिकाणी मायनस साईनच असावे लागते. म्हणून आपण एक काम करू, हे तर आपल्याला करावंच लागेल, पण इथं मायनस साईन पण आणावं लागेल. म्हणून या ऑपरेशनला आपण असं लिहू, R3 मायनस, आणि हा जो 3/2 आहे तो मायनस घेऊया, मायनस 3/2 R2. आता निगेटिव्ह पाहिजे, या नियमात पण आलं. मायनस मायनस होतं बघ प्लस, म्हणजे हाच रूल फक्त आपण अशा पद्धतीने मांडला. ओके, वापरायचा आपल्याला हाच रूल आहे, कारण दुसऱ्या रूलनी झिरो येणार नाहीच आहे. फक्त त्याला असं मांडलं मी. हे प्लस आहे ना, मायनस मायनस शेवटी प्लसच होतं. ओके, आता बघ 3/2 प्लस 3/2 ही इंटू R2. R2 किती आहे? -1. तुला माहिती आहे हा गुणाकार येणार आहे मायनस, हा प्लस आहे 3/2, हा गुणाकार येणार -3/2. दॅट विल गिव्ह यू 0. आता मी तो मॅट्रिक्स लिहितो. A रिड्युसेस टू, या इथं तर झिरोच आहे, त्यात चेंज होणार नाही. हा 0 मी ॲज इट इज लिहिला. आता हे आपण करून पाहिलंय, ते 0 येतं, म्हणून या इथं मी लिहिलं 0. आता मला या इथलं ऑपरेशन करून पाहिजे, म्हणून मी सेकंड ऑपरेशन लिहितो या ठिकाणी. 1/4 म्हणजे ही संख्या प्लस 3/2 कुणाची? याची, 7/2 ची. ठीक आहे, हे ऑपरेशन हे बघ या इथं. हा R3 मधला एलिमेंट 1/4 प्लस 3/2, हे बघ प्लस 3/2, आणि R2 मधला हा एलिमेंट 7/2. प्रत्यक्षात हे सोडवायचं म्हणजे कसं होईल, 1/4 प्लस हा गुणाकार आहे सरळ सरळ, अंशाचा गुणाकार 7×21, छेदाचा गुणाकार 2×4. आता यांच्यामध्ये LCM येणार 4, कारण दोघांचा छेद सारखाच आहे. आता छेद सारखा असेल तर ही क्रिया डायरेक्ट करायची. 1 + 21 दॅट इज इक्वल टू 22. आणि अशा रीतीने भाग जातो तो देऊन टाक, 2 1 2 2 4. म्हणजे फायनली या इथे येणार 11/2. म्हणून या इथं तू लिहिशील 11/2. मॅट्रिक्स कंप्लीट. ओके, आता हे A रिड्यूस होऊन असं मिळालंय. आपला हेतू काय होता? इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे. म्हणजे मेन डायगोनलच्या खालचा प्रत्येक एलिमेंट मला 0 करायचा होता, जो मी केला. आता इथं 0 तू आणलास, किती असतो तिथला एलिमेंट? L, थर्ड रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट असतो तो. म्हणून मी लिहिलं L32, आणि तो ही पट लिहायची असते. ही पट आहे -3/2. ओके, हे 3 एलिमेंट या इथं आहेत बघ.
हा L21 1/2, हा L31 1/4 आणि हा L32 -3/2. हा जो बनलेला आहे ना रिड्यूस करून तो U आहे का? U म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, म्हणजे मेन डायगोनलच्या वरच्या एलिमेंटने एक ट्रायंगल तयार व्हावा तो झालेला आहे. याचा अर्थ हा अप्पर ट्रायंग्युलर आहे. मेन डायगोनलच्या खालचे एलिमेंट हे आणि हे झिरोच असावे लागतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. ते झाले म्हणून हा झाला U. ओके, आता L आणि U आपण लिहूया. तर सर्वप्रथम मी U लिहितो. U म्हणजे जो रिड्यूस होऊन मॅट्रिक्स तयार झाला तो, म्हणून तो मी इथे लिहितो. मग L, तुझ्याकडे जे L चे एलिमेंट तू 3 जमा केले ना ते लिहायचे असतात. मग L लिहिशील कसा? बघा, हा मॅट्रिक्स L इज इक्वल टू L हा मॅट्रिक्स लिहित असताना मेन डायगोनलचे एलिमेंट लिहायचे तू 1 1 1. हे डायगोनल एलिमेंट, वरचे एलिमेंट 0 असतात. 0 0 0. ओके, आता फक्त इथला आणि इथला एलिमेंट जे तू L21 L31 आणि L32 काढले ते इथे लिहायचे. तर L21 किती होता? 1/2. L31 किती होता? 1/4. म्हणून या इथं मी लिहिलं 1/4. ओके, आणि L32 किती होता? -3/2. आणि अशा रीतीनं हा झाला L. आता हे A चे फॅक्टरायझेशन आहे, म्हणजे तो असं लिहायचं बघ, A इज इक्वल टू LU फॅक्टरायझेशन होतं बघ. ओके, मग L किती U किती लिहून टाक. A इज इक्वल टू हा झाला L. U लिहायचा आहे तुला, U हा झाला U. अशा रीतीनं हे L हे U आहे हे तुला माहिती. म्हणजे आपला पहिला पार्ट पूर्ण झाला. A ला L आणि U मध्ये फॅक्टरायझेशन करा हे केलं. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढील भागामध्ये आपण याच क्वेश्चनला कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये आपण AX बार इज इक्वल टू B बार हे इक्वेशन सॉल्व करणार आहोत. त्यावरून आपल्याला X1 X2 X3 च्या किमती मिळणार आहेत. तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.